अशी हे कुठलाही याच्यामध्ये कलर टाकलेला नाही किंवा चक्कीवर सुद्धा दळायला नेली नाही. ही घरच्या घरीच तयार केलेली आहे. अशी ही हळद पावडर कशी बनवतात ते मी आता तुम्हाला बनवून दाखवते. नमस्कार, स्मार्ट रेसिपीत आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला हळकुंडापासून हळद कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. की घरी हळद बनवली तर ते बिना भेसळची, बिना केमिकल युक्तची अशी शुद्ध हळद बनल्या जाते. त्यासाठी सर्वात पहिले म्हणजे सगळ्यात प्रथम हळकुंड कसे निवडायचे, तर त्यासाठी असे छोटे छोटे नाही निवडायचे, चांगले मोठे मोठे भरीव निवडायचे आणि हलकेसुद्धा नसले पाहिजे ते, किंवा किडलेले नसले पाहिजे, पोकळ नसले पाहिजे. त्यासाठी मी हळकुंड घेतले. या हळकुंडाला वायगाव हळकुंड म्हणतात आणि हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. तर त्यासाठी मी हे हळकुंड घेतले. हे जवळपास आहेत 1 किलो. हे हळकुंड मी गंजात टाकले आणि हे पाण्यानं धुवून घेते, कारण की याच्यावर कचरा वगैरे बसलेला असते, धूळ असते आणि ते सगळं निघून जाते. आता याच्यात पाणी सगळं मी काढून घेते. आणि हे जे पाणी आहे ते मी फेकून देणार नाही, हे झाडायला टाकणार आहे. की झाडायलासाठी हे पाणी पौष्टिक असते, म्हणून हे पाणी फेकून न देता आपल्या परसबागातले झाडायला टाकायचं. अशा प्रकारे मी हे हळकुंड 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यात मधलं जे पाणी काढलं ते मी झाडायला टाकलं. आता हे याच्यामध्ये पूर्ण पाणी, स्वच्छ पाणी टाकलं आणि हे रात्रभर असंच भिजत ठेवणार आहे. हे तुम्ही बघू शकता, रात्रभर मी असेच हे हळकुंड पाण्यात भिजत ठेवले होते. हे पहा किती छान मोठे मोठे झालेले आहेत, अगदी दुप्पट झालेले आहेत. आता याच्यातलं मी पाणी काढून घेते. असे हे हळकुंड एक चाळणी घेतली मी आणि गंजावर ही चाळणी ठेवते, कारण की या हळकुंडामधलं पाणी गंजामध्ये सांडेल, म्हणून अशा ह्या चाळणीमध्ये हे सगळे हळकुंड मी टाकून घेते. छान फुललेले आहे, अगदी हळकुंड आधी कसे होते त्याच्यापेक्षा दुप्पट झालेले आहे. तसेच कलरनं पण असे गर्द झालेले आहेत. असे हे सगळे हळकुंड मी चाळणीमध्ये काढून घेतले. आता याच्यामधलं पाणी पूर्णपणे जाईपर्यंत जवळपास अर्धा तास मी असेच राहू देईन आणि नंतर मी बारीक करून घेईन. की हे बघू शकता, काल आपण गरम पाण्यामध्ये भिजत नाही घातले, साध्या नॉर्मल पाण्यामध्येच हे भिजत टाकले होते, रात्रभर तसेच राहू दिले आणि आता हे चाळणीमध्ये काढून घेतले. आणि जे हे पाणी होतं याच्यामध्ये आपण भिजू घातले होते, तर हे पाणी मी झाडाला टाकणार आहे. असे हे हळकुंड पूर्णपणे मुरलेले आहेत. तुम्ही बघू शकता की हे सहज तुटले जाते, नातपर्यंत पूर्ण मुरलेले आहेत, इझी झालेले आहेत. असे हे जे हळकुंड आहे याला लेकरवाळी हळकुंड म्हणतात. हे भिजत टाकायच्या आधीच मी काढून ठेवले होते काही, कारण की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूजेसाठी हळकुंड लागतात. ते दिवाळी असो, लक्ष्मीपूजन असो किंवा सत्यनारायणाची पूजा असो, तर त्यासाठी हळकुंड पूजेसाठी लागतात. तर मी बरेचसे हळकुंड इथले असे लेकरवाळी काढून ठेवले. आता हे बारीक करायचे आहेत आपल्याला हळद करायसाठी. तर त्यासाठी मी ताट घेतलं आणि अळकित्ता घेतला. याच्या सहाय्याने अगदी बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. सहज होतात, काही जास्त त्रास नाही जात, काही नाही. एका हळकुंड्याचे मी हे बारीक तुकडे करून दाखवते तुम्हाला. किंवा असे करायचे, किंवा असे थोडेसे मोठे घ्यायचे, अर्धा इंचाचा तुकडा, आणि मधातून कट करायचे. आणि दुसरी एक पद्धत आहे की तुमच्या इथं जर खलबत्ता असेल लोखंडी किंवा दगडाचा, तर तो तुम्ही घेऊ शकता. माझ्या इथं दगडाचा खलबत्ता आहे, तो मी घेते. त्याच्या आधी मी हे ओढणी आहे कॉटनची, याची घडी केली आणि इथं ठेवलं, कारण की ही स्टाईल आहे. स्टाईलवर आपण जर खलबत्त्यानं हे हळकुंड बारीक केले तर स्टाईल फुटू शकते, की म्हणून मी हे ओढणी घेतली आणि याचे घडी करून घेतली. हा दगडी खलबत्ता मी घेतला आणि याच्यामध्ये असे हे 3-4 हळकुंड टाकायचे
आणि बारीक करायचे. हे किचन ओट्यावर मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलं, पण तुम्ही अंगणात वगैरे किंवा बाहेर बसून हे खलबत्त्यात बारीक करू शकतात, कारण की स्टाईल फुटली नाही पाहिजे म्हणून असे हे बारीक करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती छान बारीक झालेले आहे. असे हे सगळे मी बारीक करून घेते हळकुंड. मिक्सरमधून घरच्या घरी जर करायची असली तर असं बारीक हे हळकुंड केल्यानंतर ओले असतानाच मिक्सरमधून काढायचे. जर वाढले तर मिक्सरवर ताण येऊ शकते आणि मिक्सर खराब होऊ शकते. म्हणून जर घरच्या घरी जर करायची असली हळद तर हे लगेच बारीक केल्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचे. कारण आता हे सध्या ओल्या फोडी आहेत हे, जर मग 2-4 तास गेले तर मग हे हळद कडक होऊ शकते, त्यामुळे मिक्सरवर ताण येऊ शकते. याच्यामध्ये अजिबात पाणी न टाकता हे मिक्सरमधून बारीक करून घेते. हे बघा, हळकुंडाचे आपण बारीक तुकडे केले होते, त्यामुळे हे अशी हळद काढून झालेली आहे. हळद पावडर बघू शकता किती छान झालेली आहे. आता अशीच ही सगळी काढून घेते मी. अशी ही मिक्सरमधून पूर्ण बारीक झालेली आहे. आता ही जरी जास्त दिसत असली तरी उन्हात वाळल्यानंतर ही कमी होणार आहे. आता मी हे उन्हात पसरून वाळू घालते. अशी ही उन्हात वाळत टाकली आहे हळद, बघू शकता तुम्ही. अशी हे हळदी पावडर पूर्णपणे सुकलेली आहे, उन्हात मी वाळत ठेवली होती, तुम्ही बघू शकता. आणि छान बारीक पण काढलेली होती. आता परत मिक्सरमधून काढून घेऊ आपण एक वेळ. त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं. अगदी जास्त प्रमाणात हळद जर तुम्ही करत असाल तर मिक्सर गरम झालं तर थोडा वेळ थांबून काढायची. हे लवकर याची पावडर तयार होईल. थोडीशी जाडसर पावडर झाली. आता हे पूर्णपणे सुकली तर आता हे मिक्सरमधून काढून घेते मी. ही सगळी पावडर मी चाळणीतून गाळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान आलेली आहे, पिवळी धम आहे. माझ्या हाताला पण पिवळा कलर लागलेला आहे. ही साठवायची कशी तर याच्यामध्ये हे लवंगा टाकते मी. लवंगा टाकले की जाळ्या धरत नाही, अळ्या पकडत नाहीत त्याला. आणि शक्यतोवर काचाच्या भरणीतच ही ठेवायची, कारण की वर्षभर टिकते. आणि काचाच्या भरणीत भरली की वर हिंगाचा असा खडा ठेवायचा, त्यामुळे जाळी लागणार नाही, अळी होणार नाही. आणि ही अशी शुद्ध हळद पावडर घरीच बनवायची.